तिरंगी लढतीत बाजी कोण मारणार? कर्जत खालापूर विधानसभेच्या निवडणुकीत तिरंगी लढत होत असून या लढतीत बाजी कोण मारणार अशी चर्चा रंगू लागली आहे। शिवसेना शिंदे गटाचे महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांची निशाणी धनुष्यबाण आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांची निशाणी मशाल आहे, तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांची निशाणी रिक्षा आहे। या तीनही उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। महेंद्र थोरवे हे विद्यमान आमदार असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यांच्या पक्षात रोजच पक्षप्रवेश सुरू आहेत। त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांचा देखील प्रचार जोरदार सुरू आहे। पक्षातील नेते जरी इतर पक्षात गेले असले तरी मतदार मात्र आमच्याच बरोबर असल्याची खात्री त्यांना आजही आहे। त्यामुळे त्यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे। या दोन्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना खरी टक्कर देणार आहेत ते म्हणजे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे हे। ते उमेदवारी जरी अपक्ष म्हणून लढवित असले तरी सुधाकर घारे या नावाचे वलय त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून निर्माण केले आहे। ते अपक्ष उमेदवारी लढत असले तरी त्यांच्याकडे रोजच सर्वसामान्य जनतेची गर्दी वाढताना दिसून येत आहे। त्याचबरोबर पक्षप्रवेश देखील सुरू आहे। त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार आहेत हे 23 तारखेला आपल्याला समजणारच आहे। परंतु खऱ्या अर्थानं कर्जत खालापूर विधानसभेमध्ये तिरंगी लढत ही चुरशीची होणार यात मात्र काही शंका नाही। आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।